तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या दिल्लीतील घरी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची बैठक पार पडली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, अमित शहा, राजनाथ सिंग या बैठकीत उपस्थित होते। आरएसएसचे दत्तात्रय खोसाबळे आणि अरुण कुमार या बैठकीला होते। तर 5 तास झालेल्या या बैठकीत अनेक मुद्द्यांवरती चर्चा झाली। अतिशय महत्त्वाची ही बैठक राजनाथ सिंग यांच्या घरी पार पडली। अधिक माहिती घेऊयात, रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, अतिशय वरिष्ठ पातळीवरचे नेते आणि 5 तास बैठक, काय अधिक माहिती? खूप वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा झालेली आहे, पण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं म्हणजे की येत्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना भाजप आणि आरएसएस संघानं एक दिलानं सामोरं जावं आणि सोबत समन्वय राखत सामोरं जावं असं या बैठकीमध्ये ठरलेलं आहे। आणि याची जबाबदारी जे अतुल लिमये यांच्यावर दिलेली आहे, समन्वयाची जबाबदारी आणि प्रचार आणि नॅरेटिव्ह कशा पद्धतीचा असणार आहे हे ठरवलं जाणार आहे। म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्रामधली संपूर्ण रणनीती कशी असणार आहे यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाली। राजनाथ सिंग यांच्या घरी ही बैठक झाली होती, त्यामध्ये ही चर्चा झालेली आहे। दुसरा मुद्दा म्हणजे की अजित पवार आल्यामुळे अनेक आरएसएसचे कार्यकर्ते हे नाराज झालेले आहे, परंतु आता निवडणुका डोळ्यासमोर आहेत, अशा वेळी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं यावर सुद्धा चर्चा झालेली आहे। आणि एकंदरीतच की समविचारी पक्षांना सोबत घेण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे। तिसरा मुद्दा म्हणजे की जे.पी. नड्डा यांच्या नंतर अध्यक्ष कोण असणार आहे यावर मोठी घडामोड आता सुरू आहे आणि चर्चा चालू आहे। भाजप आणि संघाच्या समन्वयानंच पुढचा अध्यक्ष निवडला जाणार आहे आणि संघाच्या सल्ल्यानंच अध्यक्ष निवडला जाईल अशी सुद्धा माहिती मिळते। आणि त्यानुसार महिला किंवा ओबीसीचा चेहरा राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी द्यावा अशी चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे, कारण महिलांना आता आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि अशा वेळी ती आरक्षणाची अंमलबजावणी पुढच्या निवडणुकापर्यंत होऊ शकते। अशा वेळी एक भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चेहरा, कारण आपण आतापर्यंत पाहिले आहे की अनेक राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत, नितीन गडकरी, राजनाथ सिंग, जे.पी. नड्डा, अमित शहा हे अध्यक्ष झालेले आहेत, परंतु महिला चेहरा देण्यात आला नव्हता। त्यामुळे इथून पुढे आता महिला चेहरा भाजपनं पुढे करावा किंवा ओबीसी चेहरा भाजपनं पुढे करावा अशी मागणी, अशी चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये झालेली आहे। त्याचबरोबर बांगलादेशमध्ये जे हिंदू राहतात ते अल्पसंख्याक आहेत, त्यांचं संरक्षण कसं करावं यावर सुद्धा एक चर्चा झालेली आहे। आणि महत्वाच्या या चर्चा, एक महाराष्ट्रातली निवडणूक, दुसरं समन्वयानं समोर जावं, तिसरं अजित पवार आल्यामुळे नाराज जरी असले भाजप आणि संघाचे स्वयंसेवक तरी सुद्धा सोबत एक दिल्यानं जावं, चौथं म्हणजे की भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष हा महिला असावा आणि 5 म्हणजे की बांगलादेशमध्ये जे संपूर्ण हिंदू आहेत अल्पसंख्याक तर त्यांच्यावर अन्याय होणे, अत्याचार होणे यासाठी सरकारची रणनीती। त्या 5-6 महत्वाच्या मुद्द्यावर ही संपूर्ण बैठक झाल्याची आपल्याला माहिती मिळते। 5 तास ही बैठक झालेली आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीसाठी।